माझे काका श्रीकांतजी, त्यांना मी लहानपणापासून पाहत आलेलो. पेटी घेऊन बसायचे, त्यांच्यासमोर सगळे दिग्गज त्यावेळेला शोभा गुरटू यायच्या, बरेच खूप मोठे मोठे गायिका घरी यायचे. आणि विशेष म्हणजे त्यांनी ते मोहम्मद रफी यांच्याकडनं मराठी गाणं जे गाऊन घेतलं, ते मराठी गाणं मोहम्मद रफीना उच्चार नीट कळवे म्हणून त्यांनी उर्दूमध्ये लिहून दिलं होतं. काकानं उर्दूसुद्धा अप्रतिम लिहिता वाचता यायची. हे मी का सांगतोय की कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष नाही करत, पण आमच्यावरती जबरदस्ती करू नका, एवढीच आमची एक जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनवणी आहे. दीपकजी, तुम्ही म्हणालात बोलता बोलता की माझा राग आला तरी चालेल. हल्ली मला पवारांचा राग नाही येत, पण तुम्ही मराठीसाठी बोलतात आणि शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून झालेलं आहे. त्याच्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो.